एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. चिंब भिजलेले रूप सजलेले, चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे. वा 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 दादा, वा 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 वा. दादा मस्त पाऊस पडतोय ना. दादा यार ऑफिस बंक करायची इच्छा होते. हो रे, पण आपण ऑलरेडी तयार झालोय. 5 मिनिटात आपल्या बायका, अहो तुमचा रुमाल, अहो तुमचा डबा, अहो तुमचं पाकिट, आणि मग काय आपली वरात घराच्या दारात. यार भाई मैं क्या बोलता भाई, आपली वरात ऑफिसला जाणारच नाहीये आज. मग आपली वरात आज जाणार आहे. क्या बोलताय भाई? रुमाल आणि वॉलेट. काय झालं, तुम्ही हसताय का? अगं आता आम्ही हेच म्हणत होतो, किती छान पाऊस पडतो, एकदम मस्त. आज कामावर नको जाऊया, घरी थांबूया आणि पाऊस एन्जॉय करूया. पण आपल्या बायका आपल्याला घरी थांबू देतील काय? पण घरी करायचंय. अरे पावसात भिजायला. बायको जरा बघ बाहेर बघ. हा मस्त पाऊस पडतोय. असं वाटत नाही का मस्त खिडकीत बसावं, असा हात बाहेर काढून छान पाऊस झेलावा. पाठीमागे छान गाणं चालू असावं, गरमागरम कॉफीचा मग आपल्या हातात मिळावा. क्या बात आहे. रोमॅन्टिक. अरे पण ती मास्तरीण आहे, बंक करण्यातली गंमत तिला काय कळणार आहे? हो पण आपण बंक करणार आहोत, कारण आपण मास्तर नाही आहोत ना. बरं ठीक आहे, तुम्ही भिजा, आम्ही जातो कामाला. असं नाही चालणार. आपण लग्न केलंय ना, मग सगळी कामं मिळून करायची. पावसात पण आमच्या बरोबर भिजायचंयस तू. आणि आपण भिजून आलो की नाही मस्तपैकी तुम्ही आमच्या बरोबर बसायचं, आपण असं मस्तपैकी गरम गरम चहा घ्यायचा, छान गप्पा मारायच्या, रोमॅन्टिक. येस. हो का? पण मला काय वाटतं माहितीये का, आत्ताच एवढा पाऊस पडतोय, आता पाऊस थांबेल. किती रसिकेस ग तू, काय पाऊस थांबणार नाही. माझं मन मला सांगतंय आज जोरदार पाऊस पडणार आहे. पाऊस कोसळणार आहे. येस. बरं पण करायचं काय? अरे यार तुला सांगितलं ना एकदा, मस्त गप्पा मारायच्या, गाणी लावायची, चहा घ्यायचा, पावसात भिजायचं, नाचायचं, पाऊस सेलिब्रेट करायचा, बागडायचं. येस. प्लीज नाही म्हणू नकोस. प्लीज प्लीज. हो प्लीज. हो म्हण. नाही, मी नाही म्हणूच शकत नाही. तुम्हाला निघायचं नाहीये? अहो मी तुमचं रुमाल, पाकिट, डब्बा सगळं काढून ठेवलंय. तुम्हाला उशीर होत नाहीये का? भिजायचंय पावसात आपल्याला. कसं खिदळतात बघा. स्वानंदीमुळे ना काही धरबंद राहिलेला नाही घरात अजिबात. स्वानंदीने काहीतरी विनोद केला असेल म्हणून हसतायत मुलं. जाऊ दे ना, तू लक्ष देऊ नको. आपलाच विनोद करून टाकलेला आहे. येता जट डोळे काय मिचकवत असते, आला पाचोळा करून टाकलाय सासूचा.
दात दाखवत हसत काय असते. शी. ललिता, हल्ली ना तुझी जरबच राहिली नाहीये तिच्यावर. त्याचा फायदा उचललाय स्वानंदीने. हे आता नुसतं जळून काय होणार आहे? म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? हल्ली तुझे अनेक डाव तुझ्यावरच उलटलेत. त्यामुळे असेल, पण तुझा आत्मविश्वास कमी होत चाललेला आहे. पूर्वी मिळालेल्या संधीचा तू अचूक फायदा घ्यायचीस. हल्ली तसं होत नाहीये. त्यामुळे स्वानंदीचं महत्व वाढत चाललेलं आहे. तेच तर बघवत नाहीये मला. मग कर काहीतरी. तलवार चालव. नुसता माझ्यावर जिभेचा पट्टा चालवून काय होणार आहे? असं काहीतरी कर ज्यामुळे स्वानंदी सगळ्यांच्या मनातनं उतरेल. एक मिनिट. आई बाबा, काय काय? आई मला एक सांग, बोल. तुमचा आजचा प्रोग्राम काय? आजचं काय प्लॅन आहे तुझं? घरी का रे? व्हेरी गुड. मग प्लॅन मी ठरवून टाकलाय. हा, आम्ही आज 4घही जण घरीच थांबणार आहोत. कामावर जाणार नाही आहोत. कशाला? नाही म्हणजे आज काय विशेष काय? काय माहितीये का, लग्नानंतरचा हा आमचा पहिला पावसाळा आहे ना. आम्ही ठरवलंय, आम्ही पहिला पावसाळा सेलिब्रेट करणार आहोत. मी आणि स्वानंदी, आणि आम्हाला दादा बहिणी येऊन जॉईन करणार आहे. आणि बिडी काय नाही. मी अजिबात वर येणार नाही. तुला यावं लागेल. मी आताच घेऊन जाईल. नक्की नक्की लवकर या. हो, पुढे आलोच आम्ही. ये लवकर. हो, येते. काय येते? पहिला पावसाळा वगैरे भिजायचंय. ही नक्कीच स्वानंदीची आयडिया असणार. नील, तुला आठवतंय का लहानपणी आपण अशा होड्या करायचो? अरे लहानपणी करायचो ना. आता काय होड्या खेळतात? अरे पावसात भिजा. ये अरे एवढा पाऊस पडतोय, हे काय पाणी वाहतंय? अरे वहिनी कुडकुडते. मी काही कुडकुडत वगैरे नाहीये. आणि तू काहीतरी शूट करू नको. छान दिसतंय तुम्ही, बघा नाही ते. यार काहीतरी गरम गरम खायची इच्छा झाली. भाजी दोन्ही करते. मी पण नाही, तुम्ही नेहमीच किचन मध्ये असता. पटकन करून आणते. हा कळली. आई बाबांना पण घेऊन येतात ना. हो, पटकन आणते. हो, जा. कशाला? अगं काय चाललं तुझं? हा, आणि तुम्ही दोघं वर का नाही याला? किती मज्जा येते. त्यांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितलंय. तुमचं वय एन्जॉय करायचं, आमचं काय, आम्ही इथेच बरे आहोत. वयाचं काय त्यात? मला आवडत नाही का पावसात भिजायला. आणि तू आत्ता का खाली आलीस? यांनी काहीतरी गरमागरम खायला घेऊन यायला सांगितलं. म्हटलं भजी करू. बर, मी पटकन भजी करून आले. हळूहळू.
बापरे सरकायला होत. हॅलो हॅलो बायको, अगं काय करतेस? तुम्ही कच्चीवरनं कसले फोन करताय? अगं जोरात सर आली आहे, तू ये ना वरती, मला भिजायचं तुझ्या बरोबर. अहो तुम्हीच मला खाली पाठवलत ना. तुम्हाला बायको हवी की भजी? दोन्ही पण, लवकर ये. बरोबर ठीक आहे, 10 मिनिटात आले. हा ऐक ना, हे बघ पावसाच्या अशा बेभान सरी मिस करायच्या नसतात, कळलं का मिसेस? हो बरं मग त्यांना सांगा बरसत राहा, माझी बायको येते. आणि ती भिजल्यावर खूप सुंदर दिसते. काय हो तुम्ही आता असं बोलत राहिलात ना तर भजी पण येणार नाही आणि पाऊस पण जाईल. नाही, तू ये लवकर, ये लवकर ये. बाय. बरं ठीक आहे आले, बाय. आई मी करते ना, ते तुम्ही वर जा. हो पण कांद्याचीच भजी करणार आहेस ना तू? इंद्रनीलला तीच आवडतात. नाही बटाट्याची पण करणार आहे, भाऊजींना आवडते ना. मी मदत करते ना, पण तुला एकटी कशाला करत राहतेस? आई भजी करायला कितीसा वेळ लागतो, मी करते ना. तुम्ही वर जा बघू. नक्की हो करशील ना एकटी? हो आओ चला या लवकर. हो लगेच आले. पाणी पाणी झालं का सगळं? सॉरी पण खूप धमाल येते वर. हो आटपणी ये ग लवकर. हो पण काय ललिता, स्वानंदी वर चला म्हणाली, तू लगेच वर जायला निघालीस. तिथे काय आपल्याला कायमचं वर पाठवायचा प्लॅन करतेच आहे. मी उगाच वर नाही आलेली. जरा गप्प बसा आणि मजा बघा. फक्त एक करा, स्वानंदीची भजी घेऊन ये ना, ती खाऊ मात्र नका. जमणार नाही. हा फार मस्त पाऊस पडतोय, थंड हवा, गरमागरम भजी. तर तुझं डाएट वगैरे काय ना तुझं तू करा, मी भरपूर खाणारे भजी. खाच मग. तुम्ही दोघं इथे काय करताय? चला ना. अगं नाही, ही म्हणाली की स्वानंदीच्या हातात भरपूर सामान असेल म्हणून थांबलं ते इकडे. हो घेते बाबा, चला आता खा चला. हा आणि गरमागरम भजी सुद्धा घेऊन आले. किती भिजलात रे. चला सुरुवात करा. गरमागरम. हळवा गरम रे. गरम आहे. वाव स्वानंदी, बटाटा भजी मस्त. गरम आहे रे, गरम आहे. ए आता बोलण्यात वेळ घालू नका. पावसाची मोठी सर आली ना, सगळ्या भज्यांचा लगदा होऊन जाईल. हो तुम्ही फार खाऊ नका, सांगितलेलं लक्षात ठेवा. हो आई त्यांना खाऊ दे ना, उद्या जास्त वॉक करतील बाबा. उद्या जास्त वॉक करा. हो नक्की करणार. भाऊजी जरा तुम्ही सावकाश, गरम आहे, तोंड भाजेल. स्वानंदी काय केलंयस तू? जास्त मीठ पडलंय खूप. असं कसं होईल? मी मोजून घातलं होतं. तुलाच माहित काय झालंय ते. खारट झालीये भजी, सगळा मूड घालवला तू. हो अरे किती बोलतोयस तू? स्वानंदी तू प्लेट मधलं दुसरं भजा खाऊन बघ. पीठ नाही ना व्यवस्थित ढवळलं गेलं की होतं असं कधी कधी. म्हणजे एका भजीला लागतं, एका भजीला नाही लागत. खरंच खारट आहे. आय एम सॉरी. स्वानंदी होतं कधीतरी असं. आणि भजीच खायचे तर मी दुसरा घाणा करते. हा पण खालते जाऊन भजी जा. चला खालते, चला 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 चल दे. बरोबर. चल दिली बा. हो होतं असं. चल. आई मी येऊ का मदतीला? नको ग, झालंच आहे. आणि आपल्या माणसांसाठी करायचं असेल ना की हुरूप पण येतो आणि पदार्थही चांगला होतो. फासही खमंग येतोय आणि
येतोय ना? रेडी? रेडी. ये ग. आले. हळू हळू हळू. गरम आहे रे, गरम आहे, गरम आहे. हळू. बघ कसे झाले, जमलेत का? तू केलंस म्हणजे छानच असणार. हळू रे, हळू. हो हो हो. वा आई, ऍज युजल मस्त झाले. स्वानंदी, भजी अशी असतात, शिकून घे. अरे एकदा मीठ जास्त पडलं तिच्याकडून तर किती वेळ डोक्यात ठेवणार आहेस? तसं नाही रे दादा, पण आईच्या हातची चवच वेगळी असते ना, म्हणून म्हटलं शिकून घे. आई खरंच भजी खूप मस्त झाली आहे. माझी काय गडबड झाली मला कळलंच नाही. ऍक्च्युली मी सगळं नीटच केलं होतं. वहिनी या ना. आलेच आलेच. आता काय करतोस तू? अरे आपण काय काय शूट केले ते बघूया तरी. स्वानंदी मगाशी म्हणाली की खाता खाता बघूया, मजा येईल. लाव लाव लाव. येस. बसा बसा बसा. वहिनी या ना. निलिमा. हो आले आले झालं. नंतर कर. असंच ठेवते. अरे ये पटकन. आई ग, ऑफिस मधून फोन आलाय. आज गेलो नाही ना, बोलावं लागेल, नाही तर खूप पिडतील. आलोच मी. ए हा स्वानंदी, थोडा आवाज कमी करा. आई कसा वाटला पिक्चर? आता मला कळलं मीठ जास्त कसं झालं. हा हा हा. ओके ओके ओके, मी करतो. अरे काय झालं? हे बंद का केलं? लावा ना, मला बघायचंय. आपण गप्पा मारूया ना. बसा ना बाबा, बसा ना भाऊजी, बसा. गरमागरम चहा, भजी आणि गप्पा. हा आणि हा व्हिडिओ कायमच असेल माझ्याजवळ, कधीही बघता येईल. हो नाही?
अरे गप्प का, भजी तर खा. संपवा, बस का बहिणी. ये आई, तू खाल्लंस का? आई हा? भजी घ्या ना, खा ना. आई खूप मस्त झालीये, मीठ एकदम परफेक्ट आहे.